इसीलिए तो कहता हूँ क्या, फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो, फिल्मों के सारे हीरो मेरे। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केलं असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काही बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मग मित्रांनो अशा प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं बीट्स वगैरे लावूनच दिलेला आहे मित्रांनो। मग आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे काय तुमच्या आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये कट करायचं, आणखी आपला सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतलेलं आहे मित्रांनो। मग आपलं जे असे प्रोजेक्ट ग्रुप दिसले, ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। माझा दोन ग्रुप दिसले, फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, फर्स्ट लायचं मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या जसं की आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जिथंपर्यंत लेअर आहे तिथंपर्यंतचा फोटो ठेवायचा, जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी करून घ्यायचं। जितकी हवा तितकी आपल्या हिशोबाने ठेवून घेऊ शकता मित्रांनो। जसं की आपल्या मोठी करून घ्यायचं। मोठी केल्यानंतर तर मग आपल्या इथून पण बॅक यायचं, जे का सेकंड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा सुपर जे फोटो आहे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथंपर्यंत लेअर आहे तिथंपर्यंत जे फोटो ठेवायचं, जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जसं मी मोठी करत आहे त्या सिस्टममध्ये मोठी वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे काय अशा प्रोजेक्ट फर्स्टला आहे, जसं की आपला 6.11च्या बिटल्याचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे ते इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप आहे या ग्रुपच्या वरती जायचं मित्रांनो। मग आपलं 2 पार्टमध्ये कट करायचं इमोजीला। मग आपल्या जे खाली केल्या ग्रुपवर बीटला यायचं, मग आपलं जे लेफ्ट राईट साईड जो पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काय खालचं लोगोचा व्हिडिओ त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड फोटोला क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला आणखीन आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे लॉंग फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
मग आपला जे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड नंबरच्या जे काय राईट साईडकडून जे काय सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काय ग्रुपच्या पुढचे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काय लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं जे वर 3 लेअर दिसून ते 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या पेस्ट 3 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे लास्टची उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.